काहीतरी कुरकुरीत खायचं आहे, चटपटीत खायचं आहे, आपल्याला नेहमी ऐकू येणारे हे शब्द आहेत. पण काय बनवायचं हे कळत नाही. चला तर मग झटपट होणारी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात कलोंजी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यावरून आपल्याला तेल लावून छान झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी 2 कच्चे बटाटे खिसून घेतलेले आहेत, एक कांदा पण मी इथे कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे, 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पाणी आपल्याला हाताने अशा प्रकारे पिळून काढायचं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायचे, काही मसाले बेसिक आहेत ते टाकायचे आहेत. लाल तिखट टाकायचं आहे, थोडंसं अगदी मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ जे आहे ते छान मऊ झालेलं आहे, आपल्याला आता लाटून घ्यायचं आहे. त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत, एक भाग साईडला ठेवायचा, एक भाग आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे एक मोठी चपाती लाटून घेतली आहे. त्याच्यावरून आपण जे छान असं सारण आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे, त्याच्या कडा जे आहेत आपल्याला तशा ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला असं परफेक्ट त्याचा शेप अशा प्रकारे द्यायचा आहे आणि गोल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लास्टला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि चिकटून टाकायचं आहे. मी आता परफेक्ट आकार दिसण्यासाठी दोन्ही बाजूचे जे कडाचे भाग आहेत ते कापून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे दुसरंसुद्धा करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर स्टीम करून घ्यायचं आहे, थोडंसं तेल लावून आपल्याला अजून 2 मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मैदा घेतलेला आहे, मैद्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, पाणी टाकून आपल्याला अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे छान स्टीम झालेलं आहे, आपल्याला हव्या तशा आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. कट केलेलं त्या मैद्याच्या बॅटरमध्ये आपल्याला बुडवायचं आहे आणि छान गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. मला जर डीप फ्राय करायचं नसेल तर 1 ते 2 चमचे तुम्ही तेल टाकून सुद्धा थोडंसं भाजून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला अलटून पलटून दोन्ही साईडने छान कुरकुरीत कलर येईपर्यंत भाजायचं, तळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण, टोमॅटो, मिरची आणि अद्रक छान उकडून घेतलेले आहे. त्याच्यानंतर मिक्सरला लावायचं, थोडंसं मीठ टाकून आपली छान चटणीसुद्धा रेडी आहे. आणि हे सुद्धा पाहू शकता किती छान असे तळले गेलेले आहेत. चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. जे स्टीम केल्यानंतर तसंच खाऊ शकता, याची तळायची सुद्धा गरज नाही. ते सुद्धा मोमोज सारखे खूप छान लागतात आणि हे सुद्धा खूप छान लागतात. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.